मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत असेल. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. स्पर्धेतील अंतिम पडाव अर्थात मेगा फिनालेची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. 3 षटकांची मॅच बिटवीन वाडेकर आणि विरोधात आपण पाहतोय ते देसाईला. तर जाऊया मॅच मध्ये. 3 षटकांची मॅच. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर आणि प्रणित पाटील. तर गोलंदाज षटक क्रमांक पहिलं देसाई संघ. 12 प्रतिनिधी कुठे गेला? रितेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलंच. पहिला चेंडू आल्या तडाखा. अतुल भोईर ऑन फायर. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. आलाय षटकार. मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील फटकाला जॉब आहे. आपल्या स्टाईलला बॉलला इनफिल्डच्या वरतून काढलाय. बॉल सीमारेषा पार. षटकारानंतर आलाय चौकार. 10 कदम अतुल भोईरचा पाहायला मिळतोय. काल देखील स्पर्धा गाजवली या पठ्ठ्यानं, कारण की सलग 3 चेंडू 3 चौकार त्याच्याकडनं पाहिले. अंतिम टप्प्यामध्ये सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता. 33 धावा त्याने कुठून काढल्या होत्या. जरूर आज देखील तोच फॉर्म त्याचा पाहायला मिळतोय. नुकतीच अंतिम टप्प्यात मॅच RM11 सोनारपाडा इथे देखील खेळून हा संघ इथे दाखल झालाय. सातत्याने क्रिकेट खेळताना वाडेकरला देखील आपण पाहिलंय. फटका इथे फसलाय. एज घेऊन बॉल मागे. एका टप्प्यावरती बॉल थर्डमॅन हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर सिंगल या ठिकाणी प्राप्त होते. अकरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 3 चेंडू नंतर. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय, परंतु सुरुवात अगदी धूमधडाक्यात अतुलनं केली आहे. षटकातील पुढील चेंडू रितेश राईट मोर द विकेटनं. फुल ओव्हर लेंथ होता. ड्राईव्ह केलाय अगदी व्ही सेप मध्ये. बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सेकंडला अतुल परतलाय आणि धावा मिळतील. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल डीप मध्ये. धाव मिळेल. इथे देखील दोन्ही तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काल सुपर परफॉर्मन्स दोघांचा देखील पाहिला. ज्या पद्धतीनं संघ मालकांनी विश्वास दाखवलाय जलेश्वर वाडेकर वरती. आज प्रांजळ्यान स्वरूप 11 ह्या नावानं हा संघ खेळतो. ज्या संघाला पुरस्कृत केले प्रवीणजी तांडेल यांनी, आणि त्यांच्याकडनंच कॅश प्राइज आहे आयवा झेल साठी. सॉफ्ट अँड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि या सिंगलनं धावफलकाचा विचार केला तर 1 धाव या ठिकाणी उभारली अंतिम बॉल वरती. आणि या 1नं धावफलक 15 वरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण झालंय. ह्याच सरासरीनं धावा बनल्या तर 40 पार
स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज बादल. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो, वातावरणामध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते. परंतु दुसरं सत्र उत्तरार्ध जसं मॅचचं चालू होईल त्यानंतर मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू ऑन सेटला टर्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चपलाईनं धावा 2 पूर्ण होत आहेत. ही चपलाई गरजेची आहे. सध्या तरी P1चं षटक पूर्ण झालं आणि त्यानंतर उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ या पूर्वार्धामध्ये शिल्लक आहे. इथं चॅम्पियन पद कोणाच्या बाजूनं त्यासाठी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारण की 2 दिवसाची स्पर्धा द्वितीय क्रमांक अर्थात 2 क्रमांक आहेत, प्रथम आणि द्वितीय, आणि त्यासाठी चाललेली ही लढाई कोणता संघ चॅम्पियन आणि कोणता रनरअप त्यासाठी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं. बैठक शॉट फटका फसलाय, झेलची शक्यता, टिपलाय झेल आणि संपला. अतुलचा खेळ धक्का पहिला टीम प्रांजळन स्वरूप 11 वाडेगरला. अतुलच्या स्वरूपात हा पहिला धक्का लागलाय. मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती खालच्या पूर्ण दिवसभर सलामीवीर म्हणून त्यानं भूमिका बजावली, परंतु आज 1 डाऊन साठी ते पाहायला मिळत आहेत. नांगसिंग डाऊन द विकेट आपल्या स्टाईलनं बॉलला पाठवण्याचं काम केलं होतं, परंतु फटक्यामध्ये एलिमिनेशन तेवढं नव्हतं आणि झेलबाद सलगची दुसरी सफलता. गोलंदाजी ट्रॅकवरती बादल आल्या आल्या मात्र जबरदस्त गोलंदाजीमध्ये त्यांचा कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती धावा 2 मिळाल्या आणि त्यानंतर सलग 2 चेंडू 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राहिले होते बॅटिंग टीम वाडेगर कडनं, परंतु त्यानंतर आपल्याला बादलची पाहायला मिळते टीम देसाईसाठी. इथे देखील क्लीन बोल्ट आणि सलग 3 चेंडू 3 विकेट. ह्या स्पर्धेतील बादलच्या नावावरती पहिली विकेट हॅट्रिक होम ग्राउंड वरती विशाल म्हात्रेची आपण पाहिली आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये मात्र विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती कोरत असताना आणि समोर बलाढ्य असा वाडेगरचा संघ आणि त्या फलंदाजांना मात्र नेस्तनाबूत करताना आपण मैदानाच्या आतमध्ये बादलला पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 आणि त्यानंतर सलग 3 चेंडू आणि 3 विकेट पाहायला मिळतात. वापसी कशी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तरी सेट करताना आपण बादलला पाहतोय. 17 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतोय. सध्या तरी जे सातत्यानं गडी बाद होत आहेत ते एका बाजूला दूर सारून आपली नॅचरल गुणवत्ता प्रशांतला देखील दाखवावी लागेल, कारण की आता विकेटचा विचार त्यांना देखील करावा लागेल. कारण की सतत जर विकेट बाद झाली धावा बनणार नाहीत. सोबतीनं प्रणित आहे त्याला देखील खेळवावं लागेल, हा विचार जरूर दोघांना करावा लागेल. चांगला चेंडू सॉफ्टॅननं इथे प्लेसमेंट तर झाली आहे, सिंगल पूर्ण केले, सेकंडला पुन्हा परतलाय प्रणित आणि धावा 2 पूर्ण होत आहेत. पायाच्या साह्याने यष्टीरक्षकानं बॉलला थांबवलंय आणि धावा 2 मिळतील. उशिरानं धावा मिळत आहेत कारण की या अगोदर 3 सलग विकेट आले होते. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील दुसरी आपण पाहिली. या 2 न मात्र आता धावफलक पुढे सरकताना 19 या अंकावरती. 2 दमदार संघ, कारण की नियमित ज्या पद्धतीने देसाई संघ देखील कामगिरी करताना पाहायला मिळतो आणि खरं तर ह्या हंगामात तो इरादा बनवून संघ आलाय. बॅटची एज घेऊन बॉल तड बांधला, प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं, परंतु बॉलला अडवेल का? अंततः बॉल सीमारेषा पार थळ बांधला, चौकार आलाय आणि या 4 न धावफलक 23-23 या अंकावरती.
आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर 22,000 व्ह्यूअर्स या स्पर्धेशी जोडलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगली स्पर्धा. आतापर्यंत 22,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. म्हणजे एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी क्रिकेट संघ आगासन यांच्या वतीनं भरवलेली ही स्पर्धा. आगासन ब हा संघ आपण पाहतोय ज्यांनी प्रथमतः ही स्पर्धा नियोजित केली. गोलंदाजीसाठी मागच्या मॅचचा मॅच विनर हिमांशू म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये 2 विकेट विथ द बॉल त्यानं मिळवले होते. आता देखील काय करेल हे पाहावं लागेल. समोर प्रणित आहे. फटका चांगला आहे ऑल साइडला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला चिरत असताना बॉल अगदी कॉम्बॉक्स समोर येतोय. आणखी एक दमदार चौकार आपल्याला प्रणितच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणाला ह्या धावा. हिमांशूच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आक्रमण त्याने चालू केलंय. डेट ओव्हरचं हे षटक आहे जिथे अंतिम टप्प्यात धावा गरजेच्या आहेत आणि अशा मुमेंटला चौकार. धावफलक 27-27 या अंकावरती. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय आणि आता ह्या डावातील 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये किती धावा बढ़तील हे सध्या पाहावं लागेल. यस थोडंसं फास्ट खेळायचं आहे. स्पीडअप करा जेणेकरून पुढील सत्रामध्ये आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. अंधार आणखी पसरला तर बॅटिंगसाठी ते जास्त खडतड होऊ शकतं. इथे देखील फटकाला जॉब फुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा पार गुल झालाय. धावा 6 मिळतील. खरं तर मागच्या षटकात प्रणितला जेव्हा स्ट्राईक मिळाली होती तेव्हा त्यानं 2 धावा अटेम्प्ट केला. याचं कारण की अंतिम षटकात त्याला खेळ करायचा होता आणि हे त्याचं मानस सध्या तरी सफल झालंय. इथे देखील चॉप करत असताना बॉल थर्डमॅनला सिंगल पूर्ण केली आहे. सेकंडला कदाचित परतण्याचा प्रयत्न असेल परंतु नाही आहे. धाव एकच मिळेल आणि आता प्रशांत वरती जबाबदारी असेल धावसंख्येला पुढे नेण्याची. 34 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मॅचमध्ये मजा येईल कारण की समोर तगडी बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. परंतु काही खेळाडू आता उपस्थित नाही आहेत. तरी देखील हिमांशूला आपण पाहतोय ज्यानं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ केला. येथे काय घडलंय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि आता विकेट मात्र गमत असताना टीम वाडेगर प्रशांतला परतावं लागेल आणि अंततः स्ट्राईक पुन्हा आता वाडेगरच्या प्रणितच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. या 2 मध्ये एखादा मोठा फटका एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल ते टीम वाडेगरचं. परंतु या 2 मध्ये आणखीन जर डॉट किंवा विकेट आले तर मात्र या मॅच मध्ये बॅलन्स स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. कारण की देसाईला देखील माहित आहे बॅटिंग सोबत गोलंदाजी देखील अतिशय स्ट्रॉंग आपल्याला वाडेगरची पाहायला मिळते. त्या कारणास्तव ह्या मॅच मध्ये जास्त धावा पुढील सत्रामध्ये बनवणं तितकंसं सोपं नसेल आणि त्या अनुषंगाने खेळ सध्या चालू आहे. हिमांशूचा देखील फटका चांगला आहे. अगदी रडार मध्ये होता. स्लॉट मध्ये पाठवलंय. पार्किंग प्लॉट मध्ये बॉलला. बॉल सीमारेषा पार जाईल. आणखी एक तडाखा प्रणितचा. या 6 धावफलक 40 वरती. धडक ह्या षटकानं 40 वरती मारली आहे. 40 धावा आणि पूर्ण संघ आता डगआउट मधनं खाली उतरलाय कारण की शेवटचा टार्गेट सेट बॉल आणि इथनं जसा पहिला सत्र पूर्ण होईल त्यानंतर लगेच दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करू जेणेकरून अंधाराचा सावड कोणत्याही संघाला करायला लागायला नको. परंतु अंतिम 2 बॉल 2 षटकार शेवट झालाय गुड वाडेगर साठी आणि या 6 धावफलक 46-47 आता चॅलेंज विजयासाठी चॅम्पियन बनण्यासाठी तर टीम जय वागेश्वर देसाई समोर. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 गडी बाद आणि 46 पहिल्या डावात बनवल्यात त्या बॅटिंग करत असताना
प्रांजल अँड स्वरूप 11 जय जलेश्वर वाडेकरनं आणि 47 विजयासाठी बनवायच्या आहेत. खरं तर संध्याकाळचं सत्र आपण पाहतो. ठीक अवधी जर आपण पाहिलं तर 6:20 अवधी झालाय आणि मकर संक्रांतीनंतर दिवस वाढतोय. त्या कारणास्तव सध्या उजेड पाहायला मिळतोय. अन्यथा आतापर्यंत बराचसा अंधार या क्रीडांगणावरती पाहायला मिळाला असता, परंतु तसं घडत नाहीये. अजून देखील फारसा उजेड आहे. तर चला लवकर सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहेत. बॉल बघा, लवकर चेंडू द्या. 18 चेंडू आणि विजयासाठी 47 समीकरण पूर्ण करायचं आहे. एका बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप तर तितकीच सुरेख गोलंदाजी अटॅक देखील आपल्याला वाडेकरची पाहायला मिळेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ऋषी म्हात्रे आणि सोबतीने हिमांशू म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कारण की ह्या मॅच मध्ये आता टॉप ऑर्डरचे बरेचसे फलंदाज उपस्थित नाही आहेत. कारण की नाईटला बाबगाव येथे देवरुंगला स्पर्धा चालू आहे. तिथे खेळण्यासाठी आकाश, विकास आणि मोरेश्वर देखील गेलेत. म्हणजे देसाईचा एक संघ तिथे देखील खेळताना पाहायला मिळेल. शुभम बेडेकर यांचं आगमन झालंय. SY टर्फचे फाउंडर आहेत, तर त्यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, त्यांचं सहर्ष स्वागत. कारण की स्पर्धा या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी ज्यांचं योगदान, लॉटरी बैलाचे मालक ज्यांच्याकडनं मालिकावीर शक्तिशेठ मुंडे यांना आपण पाहतो जी स्पायसिकल ह्या स्पर्धेत मालिकावीरसाठी देण्यात येते. त्यानंतर सोबत ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी विशाल भास्कर मुंडे, सोमनाथजी पाटील पोलीस पाटील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेसाठी योगदान. डॉक्टर परागजी जोशी मानव कल्याण हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत. त्यानंतर चरणदास म्हात्रे विभाग प्रमुख, त्यानंतर सूरज म्हात्रे आगासनचे, विशाल वसंत मुंडे आगासन गावचे समाजसेवक, त्यांचं देखील योगदान. त्यानंतर डॉक्टर दिनेशजी थोरात नाथवंदन क्लिनिकचे डॉक्टर दिनेश थोरात यांचं देखील योगदान. भाविक मुंडे असतील आगासनचे. तर मॅच सुरू झाली आहे. मॅचच्या दिशेने देखील वळणार आहोत. ऋषी आणि हिमांशू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर ही स्पर्धा सफल करण्यासाठी चांगलं योगदान आणि ज्यामध्ये आमचे पाटील बिर्याणीचे ऑनर सुनीलजी पाटील यांनी देखील आज सेवा पुरवली आहे, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. स्ट्रायकिंग एडवरती हिमांशू, तर नॉन स्ट्रायकिंग एडवरती ऋषी म्हात्रे. फुल करायचा होता, फटका फसलाय. झेलची दाट शक्यता, क्षेत्ररक्षक पोहोचलाय झेल पर्यंत, टिपला झेल आणि संपला हिमांशूचा खेळ. बॉल सीमारेषा पार एक टप्पा घेत असताना आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. अशा फटक्यांची खरं तर गरज आहे. सुरुवातीचे 3 चेंडू जिथे एकही धाव आली नाही आणि त्यानंतरचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 47 बनवायच्या आहेत 18 बॉलमध्ये. अशा मुमेंटला 4 मध्ये फक्त बनल्यात, त्या 4 अजूनही 43 ची गरज आहे विजयासाठी ती जय वागेश्वर देसाईला. गोलंदाज प्रणित राईट मोर द विकेट न पुढील बॉल. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ द पेस, कॉटन बॉलच्या माध्यमातून ही तेज झाला बाद. आतापर्यंत 4 चेंडू त्यानं स्लोवर फेकले, जिथे प्रत्येक बॉलवरती यश प्राप्त झालं. ते प्रणितला एकच चेंडू त्यानं वेगाने टाकला आणि त्यावरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला.
शुभमजी बेडेकर दादांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. जरूर त्यांचा शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. नवीन फलंदाज प्रवीण जे स्वतः संघाचे संघनायक आहेत. सुरुवातीलाच पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी बाईट दिली होती पहिल्या सामन्यातच की आज कदाचित एक ट्रॉफी आम्ही इथनं उचलून घेऊन जाणार आहोत, अशा पद्धतीने इरादा ते करून आले होते. इथे देखील बिहाइंड द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि दरम्यान काय झालंय, चेंडू बॅटचा संपर्क नाही या, धाव पाहायला मिळत नाही या आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा धावफलकावरती फक्त 4. आता चेंडू 12 शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 43 धावा. षटक दुसरा कपिल पाटील या संघाचा स्टार गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. फिरकीचं माहेरघर म्हणून गेली कित्येक वर्ष ज्या संघाची ओळख आपण पाहिली आणि त्यापैकी महत्वाचं नाव कपिल पाटील. पहिला चेंडू आपली गुणवत्ता मैदानावरती दाखवण्याचं काम सध्या तो करत असताना समोरील जे फोकस आहेत ते बंद करा अशी सूचना आता सध्या तरी अंपायर करतात, जेणेकरून खेळाडूला त्रास किंवा एखाद्या फिल्डर्सला त्या लाईटचा त्रास होऊ नये. LED लाईट आपण पाहतोय, जेव्हा अंधार भरपूर पसरतो तेव्हा मात्र ती लाईट जर आली तर तिचा त्रास होत नाही. सध्या पंचांनी तेच दर्शवलं. धावा जास्त येत नाहीत. फुलटॉपला उडवलं बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु पोहोचेपर्यंत बॉलनं टप्पा घेतलाय. या मॅच मध्ये आता संघर्ष जणू काही संपलाय. शोल्डर डाऊन आपल्याला पाहायला मिळतात ते जय वागीश्वर देसाईचे. याचं कारण की त्यांचा प्लेइंग स्क्वॉड देखील पूर्ण नव्हता. गोलंदाजी खराब झाली, धावा भरपूर बहाल झाल्या आणि बॅटिंग मध्ये जो फ्लाइंग स्टार्ट हवा होता तो मिळाला नाही. परंतु त्यानंतर बाहुबलीचं बाहू प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. बल प्रदर्शन आपण म्हणू शकतो. ते प्रवीणचं बॉलला फेकत असताना मिड विकेट क्लिअर केलंय. आलाय दमदार हिट षटकार. त्या 13 धावा आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील खेचून बॉलला ऑन साइडला टर्न केलाय, परंतु बॉल विसावलाय तो फिल्डरच्या हातामध्ये. नीरजला आपण पाहतोय, नीरजनं ग्राउंड फिल्डिंग काल देखील अफलातून केली आणि आज देखील टोटल काल 5 कॅचेस. रितेश मैदानाच्या आतमध्ये जात होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये 12वा प्रतिनिधी आता उतरलाय. कधीपासून त्यानं 12वा प्रतिनिधीची भूमिका पूर्ण केली होती आणि तो मैदानाच्या आतमध्ये. ओमनं काय फटका सजवला होता, परंतु जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातातच बॉल गेलाय. दरम्यान आपण मान्यवरांचा शुभ सन्मान ह्या ठिकाणी घेणार आहोत. शुभमजी बेडेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला 2 झाले ना, तिसरी पण चालू झाली. इथे देखील लावून दी ग्राउंड प्रहार केला, क्षेत्ररक्षक पोहोचेल
आफट चांगला होता, नीरजच पोहोचला परंतु बॉल सीमारेषा पार. हा देखील झेल पकडला असता तर नीरजच्या नावावरती आणखीन एक झेल पाहायला मिळाला असता. जबरदस्त बॅटिंग होम सध्या करतोय, फटके त्याच्याकडनं पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये टॅलेंट आहे परंतु आता तो बाद झालाय. आडव्यांच्या माध्यमातून तो बाद झालाय, परत त्यालाच बॅटिंग मिळते. चालेल चालेल घ्या, फक्त चेंडू आता 2 शिल्लक आहेत. सराव मॅच जणू काही चालू आहे. खेळ चल आता खेळ, 1 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत बराचसा शफल झाला, फुटवर्कचा त्यानं वापर केला, 2-3 फटके अतिशय चांगले देखील त्यानं दाखवले. बाद झाल्यानंतर देखील पुन्हा लाईफलाईन त्याला प्राप्त झाली, परंतु डाव संपला आणि आता मॅच संपली आणि विजयाचा जल्लोष पाहायला मिळतो. तो प्रांजल सुरप 11 जय जलेश्वर वाडेकरचा सामना जिंकलाय. या स्पर्धेचं चॅम्पियन पद, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वाडेकरला आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा रनर अप संघ जय वागेश्वर देसाई. लगेचच आपण शुभमजी बेडेकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी महत्वाचे योगदान प्रवीणजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा शुभ सन्मान. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकांनी महत्वाची भूमिका बजावली, स्टंप कोणी घेऊन जाऊ नका, प्राइज मधून ते पारितोषिक कमी करण्यात येईल ह्याची दक्षता घ्या. दोन्ही टीम्सला विनंती आहे, स्टंप जर घेऊन आपण गेलात तर मात्र त्याची भरपाई प्राइज मधून आपल्याला करावी लागेल. आणि स्वप्नील मुंडे लवकरच आपण इकडे यायचं आहे. शुभ सन्मान शुभम बेडेकर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणजी तांडेल यांच्या शुभ हस्ते जबरदस्त खेळ, 2 नशिबान संघ आणि त्यापैकी चॅम्पियनची कामगिरी वाडेकरची आपण पाहिली आणि चॅम्पियन ठरला हा संघ आणि रनरअप संघ आपल्याला पाहायला मिळतो तो देसाई संघ. तर चला आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिशेने वळत आहोत आणि ज्या ज्या घटकांची या स्पर्धेसाठी मेहनत राहिली त्या सर्वांचा शब्द सुमनांनी मी आभार व्यक्त करतोय. तर विशाल दादा मुंडे या ठिकाणी आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत. विशाल दादा मुंडे यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत. त्यानंतर दोन्ही पंच ज्यांचं महत्वाचं योगदान, माने सर आणि सोबत राकेश सर. चला दोन्ही पंचांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. 2 दिवस केलेलं चांगलं त्यांचं योगदान. आणि खास करून गुणसंख्या लेखक तेजस मुंडेचं देखील मी शब्द सुमनांनी आभार व्यक्त करतो. 2 दिवस अतिशय चांगलं गुणसंख्या लेखन त्यानं पूर्ण 2 दिवस केलं. सोबतच GTC आशिष भोईर फाउंडर ज्या वाहिनीचे आपण पाहतोय आणि सोबत 2 दिवस ज्यांचं कार्य विकास पवार आणि सुनील पवार यांची देखील महत्वाची मेहनत या स्पर्धेसाठी. 2 प्रमुख पंच त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मी विनंती करतो, आयोजक आमचे यदू भाऊ मुंडे या ठिकाणी आहेत, तसेच नरेश दादा मुंडे आहेत, यांना विनंती असेल अभय दादा मुंडे असतील या ठिकाणी उपस्थित सर्व आयोजन करता या आपण समोर. तसेच गणेश काळूराम मुंडे आणि गणेश बाबू मुंडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जयेश दादा मुंडे, यस जबरदस्त हे आयोजन नियोजन आपण पाहिले. यदुभाऊ मुंडे असतील, अभय दादा मुंडे असतील, नरेश दादा मुंडे, तेजस दादा मुंडे आपण पाहिलं, समीर दादा मुंडे असतील, सैनय मुंडे असतील, हर्षू मुंडे, ऋणव मुंडे असतील, स्वप्नील मुंडे, तकदीर मुंडे, राहुल मुंडे असतील, गणेश मुंडे, गणेश कालुराम मुंडे असतील, हरीश मुंडे असतील, जयेश मुंडे, मुंडे ब्रदर्स
यांची ही पूर्ण टीम आयोजन टीम आपण पाहिली आणि त्यांची ही मेहनत आणि त्या मेहनतीची फलश्रुती एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहिली. लगेचच पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. कॅमेरामॅन या ठिकाणी जोडलाय.